अरे मेलो 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 बापो, एवढा पैसा नाही पाहिला म्या कधी. एवढा पैसा मग खात्यात येऊन पडला म्हटलं. अरे 1 रुपयात एवढा कोणी पैसा देत असते का? अरे 1 रुपयाचा विमा काढला होता म्या फक्त. 1 रुपयाचा काय रे भाऊ? 1000 रुपये घेतलेत नाही अगदी. हां, 1000 रुपयाचा विमा काढला होता भाऊ. 1000 रुपयाचा सोपा नाही. अरे खात्यात एवढे पैसे आले की अकाउंट हॅक झालं म्हटलं, हँग. अरे बँकेवाल्याला सुचून नाही राहिलं नोटा कुठे ठेवाव. मला तर वाटून राहिलं काही दिवसानं CID मागे लागते काय माहीत मला. अरे बँकेत एवढा पैसा एका दमानं कामावर जाज आयोग ना बसाव. अरे भाऊ 97 रुपये आले भाऊच्या खात्यात. किती आले? 97. तुमच्या खात्यात आले का नाही सांगा जरा. अबे 97,000 नाही म्हटले. आता या व्हिडिओमध्ये आपण पुरी डिटेल माहिती काढून घेऊ की माझ्या खात्यात बघा 97 रुपये काढून आले. बाकीचा पैसा सरकारनं खाल्ला का माया? अबे महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी तर वगळले या पीक विम्यातून. आणि खायचा पीक विमा हो. आणि खात्यात किती रुपये उराले? 97, 98, 100. एवढ्याची तर माबाप रोज मटका लावते राजो. तर चला बस झाल्या ह्या बाजूच्या गोष्टी. तर आपण आता व्यवस्थित पाहू की काहून हे आपल्या खात्यामध्ये 97, 98 रुपये येऊ राहिले. तर बघा मित्रांनो, पीक विमा हा सरकारनं द्यायचा जाहीर केला होता. 17,500 रुपये पर हेक्टरनुसार. कोरडवाहूसाठी 17,500 हे एवढी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात देण्याचं सरकारनं सांगितलेलं होतं. परंतु काय होतं आहे, यवतमाळ, नाशिक, अकोल्यातलेच फक्त भाऊ 2 महसूल पात्र आहेत. बघा सगळे अपात्र आहेत. माझ्या गाव स्वतःचं गाव अपात्र आहे. मी तर विचार करून राहिलो. आणि गावामध्ये असे खूप सारे केस आहेत मला की भाऊ 17 रुपये आले, 98 रुपये आले, 15 रुपये आले, असे लय केस आले. पण सरकार जेकडून काय मुख्यमंत्री साहेब आणि आपले जे कृषी मंत्री आहेत यांच्या एकूण शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले की हे जे रक्कम आम्ही तुमच्या खात्यामध्ये टाकत आहोत, जे आता आपल्या खात्यात 97, 98 रुपये येत आहेत, तर हे फक्त चेक करण्यासाठी टाकत आहेत की आपलं खातं जे आहे हे क्लिअर आहे की नाही. कारण की काय होते की खूप वेळा आपल्या खात्यामध्ये पैसे आले की आपल्या खात्यावर कसं कर्ज असते, आपण बुडीत असतो. आपल्या खात्यात जसा पैसा आला तसा बँक हडप करून टाकते. म्हणजे खलास, गेम ओव्हर. बस मग फक्त त्यानं काय होते की मग शेतकऱ्याच्या खात्यात पैसा येऊनही शेतकऱ्याला पोहोचत नाही. मग याच गोष्टीवर काही ना काही उपाययोजना करण्यासाठी शासन काय करत आहे, 97, 98 अशी छोटी मोठी रक्कम ही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून बघत आहे की जेणेकरून काय होणार की जर का ते पैसे त्या खात्यात आले तर तो चेक करू शकते की आपल्या खात्यात पैसे आले, कटले नाहीत, काही झालं नाही, तर त्याच्या खात्यामध्ये पुढची रक्कम ही येऊ शकते. तर त्याच्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात 97, 98 रुपये येत आहेत. तर याचा अर्थ हा नाही की आपल्याला पैसा भेटणार नाही. आपलं भाऊ नुकसान झालं, डंकेच्या चोटवर झालं तर आपण पैसा मागेलच पाहिजे. तसंच या 17,500 रुपयात काहीच होणार नाही. लाखाचं पीक आपलं बुडालं तर त्याचे पैसे जर का आपल्याला भेटले नाही तर आपलं कसं काय होणार? तसं पाहिलं तर ओरिजिनल ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला काही भेटून नाही राहिलं. कारण की इतके महसूल वगळण्यात आले की नाही. अकोल्यातले फक्त 2 महसूल पात्र आहेत. बाकी सगळे महसूल विभाग वगळण्यात आले भाऊ. आता सांगा काय होणार अकोल्यावाल्याचं? हे काय इकडे द्यायला सूर्य सुचून देऊ राहिला आणि दुसऱ्या इकडे भाऊ हे सरकार सुचून देऊ राहिलं. आता पाहू माझ्या खात्यात जर का पैसे आले तर तुम्ही बी तर जाऊन स्टेटस चेक करा. अबे व्हॉट्सअप स्टेटस नका चेक करजो. पीक विम्याच्या वेबसाईटवर जाऊन तर तुमचा स्टेटस दिसते, ॲप्लिकेशन स्टेटस, तरी जाऊन चेक करा, क्लेम करा. पाहत एकदम क्लिअर आहे का? जर का क्लिअर असेल तर तुमच्या खात्यात 100% पैसे येतील. कधी येतील मला बी नाही माहीत रे भाऊ. आणि जर का तुम्हाला जरासा काही व्हिडिओ पटला असेल राज्य काय करा, एक चॅनल आहे आपलं त्याला सबस्क्राईब करून ठेवा. लागलं तर शेअर करा. नशीन वाटलं तर कमेंटमध्ये शादूनच जा मला. पण जा काय ना काय करून को. चला भेटू मग पुन्हा असे एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र करतो.